रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. कधी कधी मनात आलेलं त्या क्षणी बोलून टाकता यायला हवं. तसं जर नाही झालं तर प्रचंड मोठे गैरसमज निर्माण होऊन एका चांगल्या नात्याला सुरुंग लागतो. असंच काहीसं घडतंय या पुढच्या कथेमध्ये. कथाकट्टामध्ये ही पुढची कथा आहे चंद्रशेखर गोखले यांची, गैरसमज. मी निवृत्त व्हायला आलो तेव्हा आमच्या सेक्शनमध्ये आम्ही मोजून 16 जण होतो. माझ्या निवृत्तीला दीड वर्ष राहिलं होतं, तर पावसकर, दोंदे, पाटील माझ्या मागोमाग नंबर लावून होते. तसा मग आम्हा सगळ्यात विवेक साठेच तरुण उमेदवार होता आणि खरंच आम्हा सगळ्यांचा तो एकमेव आधार होता. स्वतःचं काम सांभाळून तो आमच्या टेबलावरचं कामही निपटून टाकायचा. नाही, म्हणायला 2 शिपाई होते, पण गोड बोलून त्यांच्याकडून काम करवून घेण्यातही विवेक पटाईत होता. त्यातही अंकुश पोवारच्या मागे लागून विवेकने त्याला B.Com पूर्ण करायला लावलं. त्यामुळे तर विवेक साठेचं खूपच नाव झालं. सगळ्या वरिष्ठांनी विवेकचं कौतुक केलं. विवेक होताच तसा दिसायला, देखणा, हसतमुख, लाखो में एक म्हणावा असा. त्याची बायको केतकी सुद्धा त्याला साजेशी. ती सुद्धा काही ना काही निमित्ताने सेक्शनला हजेरी लावायची. आमच्या ऑफिसच्या सत्यनारायणाला ही केतकी नऊवारी नेसून विवेक बरोबर पूजेला बसली होती. तेवढ्यासाठी ती कीर्तने मॅडमकडे आदल्या दिवशी राहायलाही गेली होती. सेक्शनमध्ये एकमेकांकडे राहायला जाण्याची प्रथा विवेकनेच सुरू केली होती. 2-3 महिन्यांनी तो गेट टुगेदरची टूम काढायचा आणि आम्ही सगळे उत्साहात जमायचो. जिथे जमायचो त्यांच्या घराला अगदी लग्न घराचं स्वरूप यायचं. अष्टविनायकाची यात्रा, रायगडावर चढाई, अशा छोट्या मोठ्या ट्रीप विवेक केतकीने घेतलेल्या पुढाकाराने शक्य झाल्या होत्या. पण समेळबाईंनी स्वखुशीने निवृत्ती स्वीकारली आणि गोष्टीचा ट्रॅक बदलला. वातावरणाचा नूरच बदलला, कारण समेळबाईंच्या जागी रुजू झाली सौ अर्चना मोघे. बघता क्षणी वाटावं अगदी आमच्या विवेकला साजेशी आहे पोरगी. नाही, म्हणजे आमची केतकी कुठे तसूभर कमी नाही हा, पण अर्चना आली आणि नायिकेच्याच खुर्चीत स्थानापन्न झाली. हे आम्ही कोणी बोलून दाखवलं नाही, पण मनात गलका उठतच होता. आणि अस्वस्थता वाढली, कारण विवेक आमचा चोरट्यासारखा वागायला लागला. कसलं तडपण त्याने घेतलं होतं कुणास ठाऊक. अर्चना पण तो सोडून सगळ्यांशी छान वागायची, बोलायची. त्याच्याशी बोलताना मात्र जेवढंच तेवढं खटकत राहायचं, पण विषयाला तोंड फुटत नव्हतं. खरं तर दोघं मुलुंडलाच राहायचे, एकाच ट्रेनला असायचे, पण कधी एकत्र यायचे नाहीत, कधी एकमेकांच्या डब्यातलं खायचे नाहीत. शेवटी प्रफुल्लने डेअरिंग केली आणि अर्चनाला विचारलंच, अशी तेढ असल्यासारखी का वागतेस ग विवेकशी? ती म्हणाली, तेढ आहे म्हणूनच तशी वागते. इथे जो तुमच्यात हिरो म्हणून फिरतो ना, तो प्रत्यक्षात फद्या आहे, फद्या. त्याच्यात धमक नाहीये निर्णय घ्यायची. कसला निर्णय? प्रफुल्लने उत्सुकतेने विचारलं. मला याचं स्थळ आलं होतं सांगून. बघायचा कार्यक्रमही झाला होता. एकदा आम्ही बाहेर भेटलो सुद्धा होतो. खूप आनंदात होते मी, आणि माझ्यापेक्षा तुमचा विवेक आनंदात होता. पण देण्याघेण्यावरून फिसकटलं आणि तुमचे विवेकराव गप्प बसले. हे जेव्हा विवेकला सांगितलं तेव्हा विवेक म्हणाला, अरे गळा शपथ सांगतो, देणं घेणं कसलं? आम्हाला काय कमी आहे आणि आम्ही कशाला मुलीकडून काही अपेक्षा ठेवू? खरं सांगू का, पत्रिका जुळत असली तरी आमच्या दोघांच्या पत्रिकेत एकाच वेळी गंडांतर होतं, जे एकमेकांना मारक होतं. 7 वर्षांनी लग्न केलं तर चालेल असं काका म्हणाले. ते आमच्या घरच्यांना मान्य नव्हतं, म्हणून नकार कळवला. पण विवेक पुढे म्हणाला, अर्चनाचा असा गैरसमज झालाय ना माझ्याबद्दल, तर तो कायमचा राहू दे. या समजापोटी तिला त्रास जरा कमी होईल. पण तरीही ही गोष्ट अर्चनापर्यंत पोहोचलीच. ती थोडी वरमल्यासारखी झाली. विवेकही थोडा सुखावला. त्याने केतकीला सगळं सांगून टाकलं होतं, त्यामुळे तो निवांतही झाला होता. आता येता जाता दोघं एकाच ट्रेनला असल्याचं कळायला लागलं होतं. यावरून आम्ही कधी विवेकला हटकलं नाही, कारण मे बी त्याच्याकडून ते सहज असेल. पण विवेक ट्रान्सफर घ्यायचा विचार करायला लागला आणि एक घटना घडली. दोघं एकाच ट्रेनला असताना गाडी मुलुंड स्थानकात शिरत असतानाच बॉम्बस्फोट झाला. दोघं उतरायच्या तयारीत असताना तिच्या डोळ्यात देखत तो मागे खेचला गेला आणि कुठल्या कुठे फेकला गेला. तिच्या स्मरणात राहिला तो त्याचा आवासलेला चेहरा आणि त्याच्या स्मरणात राहिली ती तिने हातात धरलेली पर्स.
पण गणरायाची कृपा की किरकोळ जखमा सोडल्या तर त्याला फार लागलं नव्हतं. तो काही काळ बेशुद्ध झाला होता. तो भानावर आला तेव्हा बरीच अफरातफर माजली होती. त्याला फक्त अर्चना आणि पर्स धरलेला तिचा हात आठवत राहिला. कसाबसा धडपडत तो बाहेर आला. उत्सुकतेपोटी रजिस्टरमध्ये त्याने तिचा पत्ता आधीच पाहिला होता. तो त्याही अवस्थेत तिच्या पत्त्यावर माग काढत गेला. घरी खूप गर्दी जमली होती. तिचा नवरा आणि दीर पोलिसांच्या सांगण्यावरून हॉस्पिटलमध्येही गेले होते. सासू सासरे डोक्याला हात लावून बसले होते. बातमी समजल्यावर लोंढेच्या लोंढे तिच्या घराकडे येत होते, पण त्यात ती नव्हती. तो बराच वेळ थांबला पण ती आली नाही. ती आली नाही कारण विवेकच्या काळजीपोटी पत्ता शोधत ती त्याच्या घरी जाऊन पोचली होती. केतकीची शुद्ध हरपली होती. किती सुंदर आहे ही. त्याही अवस्थेत अर्चनाने स्वतःशी कबुली देऊन टाकली. तिला आलेलं बघून विवेकच्या घरच्यांना आश्चर्य वाटलं, पण तिने दिलासा दिला. आम्ही एकाच डब्यात होतो. तो येईल हेही तिने खात्रीने सांगितलं. त्याच्याकडे जथ्यानं लोक जमत होते. काहींना अश्रू अनावर होत होते, काहींना हुंदके अडवता येत नव्हते. तिला अचानक आपल्या घराची आठवण झाली. आधी इथे येऊन आपण मोठी चूक केली याची जाणीव झाली. स्वतःच्या घरी जायच्या आधी अर्चना आपल्या घरी आल्याचं ऐकून विवेक जरा सुखावला. अर्चनाची ही अवस्था काही वेगळी नव्हती. जी तेढ होती ती विरघळली. जे वास्तव होतं ते दोघांनी स्वीकारलं. म्हणूनच माझ्या सेंड ऑफची मीटिंग अर्चनाकडे ठरली. त्याला विवेक सोबत केतकीही हजर होती आणि अर्चनाचा नवरा मनापासून सगळ्यांची सरबराई करण्यात गुंतला होता. गैरसमज कथाकट्ट्यामध्ये आत्ता चैत्राली बरोबर तुम्ही ऐकत होतात चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली ही कथा. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.